अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे एका दिवसात भारतीय गुंतवणूकदारांचे जवळपास 16 लाख कोटी बुडाले। जवळपास सर्वच गुंतवणूकदारांनी ट्रम्पच्या नावाने लाखोल्या वाहिल्या आणि बोटं मोडली। मात्र ट्रम्प हे चीन सोडून 90 दिवसांसाठी टॅरिफ धोरण स्थगित करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। गुंतवणूकदार सुटकेचा निश्वास सोडणार तेवढ्यात व्हाईट हाऊसने या सगळ्या चर्चा फेटाळल्या। त्यामुळे टॅरिफ धोरण तुर्तास आहे तसंच लागू राहणार आहे। आता शेअर बाजार उद्या सावरणार की पडझड सुरूच राहणार हे मात्र आता पाहावं लागेल। अपडेट जाणून घेऊयात। गणेश ठाकूर आपल्यासोबत आहे। गणेश, खरं तर 90 दिवस स्थगित केलं जाईल अशी चर्चा सुरू होती, परंतु ट्रम्प यांचा एकंदरीतच स्वभाव बघता या ज्या सगळ्या चर्चा आहेत त्या आता फेटाळल्या गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। कसे पडसाद उमटणार आहेत या सगळ्याचे? दीपक, ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब याचे इम्पॅक्ट आपण जगभरात आज पाहिले आणि त्याचे परिणाम पुढेही पाहायला मिळतील आणि ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्याचे परिणाम पोहोचतायत। आणि यामुळं आता काही वेळापूर्वीच अशी चर्चा सुरू झाली होती की ट्रम्प आज जगभराच्या बाजारात झालेल्या इम्पॅक्टचा परिणाम पाहता 90 दिवसांसाठी या टॅरिफला स्थगिती देतील चीन या देशाला सोडून। मात्र ही बातमी ज्यावेळेस व्हायरल झाली किंवा ट्रेंड करत असताना CNBC कडनं व्हाईट हाऊसच्या रिप्रेझेंटेटिव्हला कोट करत खुलासा केला गेला, स्पष्टीकरण दिलं गेलं की असा कोणताही निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला नाहीये आणि या सगळ्या फेक न्यूज आहेत। आणि जवळपास अर्धा तासापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील नागरिकांना संबोधन करत एक ट्विटही केले एक्स वरती। त्या एक्सच्या हँडपोस्ट मध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की या गोष्टी अमेरिकेनं खूप आधी करायला पाहिजे होत्या, पण त्या आता आपण करतोय आणि या वेळेला अमेरिकन नागरिकांनी एकजूट राहिलं पाहिजे, पेशन्स ठेवले पाहिजेत आणि हिंमत दाखवली पाहिजे आणि याचे इम्पॅक्ट देशासाठी भविष्यात चांगले होतील। म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट इरादा दिसतोय की याला पुढे न्यायचंय आणि कोणतीही स्थगिती न देण्याचा निर्णय व्हाईट हाऊसच्या मान्य घेण्यात आलेला आहे आणि टॅरिफ बॉम्ब याचा इम्पॅक्ट उद्या कसा होतो हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। गणेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।